जय जय रघुवीर समर्थ. मनाच्या श्लोकांची उजळणी यामध्ये आज आपण श्लोक 127 पाहणार आहोत. जगी धन्य तो राम सुखे निवाला, कथा ऐकता सर्व तल्लीन झाला. देहे भावना राम बोधे उडाली, मनोवासना राम रूपी बुडाली. जय जय रघुवीर समर्थ. धन्य कुणाला म्हणावे? समर्थ म्हणतात, जगी धन्य तो राम सुखे निवाला. जो रामाच्या सुखाने निवाला म्हणजे समाधान पावला तोच धन्य. धन्य म्हणजे काय? कृतार्थ, सार्थक. अर्थात त्याचंच जीवन सार्थक आहे जो राम नामामध्ये मग्न राहतो. राम हेच त्याच्या जीवनाचं आश्रयस्थान असतं. हा जन्म जो आपल्याला मिळालेला आहे, मनुष्य जन्म, तो 84 लक्ष योनी फिरून आल्यानंतर मिळाला. मग तो फक्त एवढ्याच करता परमेश्वराने आपल्याला दिला आहे की आपण आपल्या जीवनाचं सार्थक करावं. आपल्या जीवनाचं मुख्य ध्येयच हे असलं पाहिजे की मी जन्माला आलो तर माझं जीवन धन्य करूनच राहील. समर्थ म्हणतात, रामसुखे निवाला. रामसुख म्हणजे काय? तर आत्मसुख. आणि निवाला म्हणजे समाधान पावला. जो आत्मसुखात तल्लीन झाला त्यालाच खरं समाधान, खरं सुख प्राप्त होतं. भगवंताला सच्चित आनंद म्हणतात. तो आनंद स्वरूप आहे आणि आपण जर सतत त्याच्या चिंतनात राहिलो तर आपल्यालाही तो आनंद आपोआप मिळतो. आणि आनंद मिळावा, सुख समाधान मिळावं याकरताच तर जीवनामध्ये आपली सगळी धडपड चालू असते. ते सुख, ते समाधान कशात आहे? तर ते केवळ भगवंताच्या नामातच आहे. मग त्याकरता काय करावं? तर समर्थ पुढे म्हणतात, कथा ऐकता सर्व तल्लीन झाला. भगवंताच्या नामाची गोडी लागण्याकरता काय करावे? तर भगवंताच्या कथा ऐकाव्या, त्याचं चरित्र ऐकावं, त्यांच्या चरित्राचंच गुणगान करावं, त्यांचा पराक्रम आठवावा, त्या भगवंताचं सौंदर्य आठवावं आणि सतत त्याच्या नामामध्ये मग्न राहावं. भगवत भक्तीत तल्लीन होऊन जावं. समर्थ म्हणतात, असा जो कोणी भगवत भक्तीमध्ये सतत तल्लीन होतो तो खरा धन्य होय. त्याचंच जीवन खरं सार्थकी लागलेलं आहे. कारण जन्माला आल्यानंतर आपण आपल्या जीवनाचं सार्थक नाही केलं तर जन्माला येऊन काही उपयोग होणार नाही. म्हणतात ना, जन्माला आला हेला आणि पाणी भरता भरता मेला, काहीच उपयोग नाही. तर असं न होण्याकरता समर्थ म्हणतात की तुम्ही सतत भगवंताच्या नामामध्ये तल्लीन राहा, त्यामुळेच तुमचं जीवन धन्य होणार आहे. पुढे समर्थ काय म्हणतात? देहे भावना रामबोधे उडाली. अर्थात रामाचा बोध झाल्यावर देहाचा विसर पडतो. देही असून विदेही अवस्था प्राप्त होते. आजपर्यंत देह म्हणजेच मी असे आपण समजत होतो, परंतु आता समजले की देह काय आहे? नश्वर आहे. तो एक दिवस आपल्याला सोडून जाणार आहे. संसारातील कोणतीही वस्तू आपल्याबरोबर येणार नाही. ना पैसा, ना संपत्ती, ना मुले बाळे, ना नातेवाईक, ना जमीन जुमला, काही आपल्याबरोबर येणार नाही. हा देह ज्याला आपण आपला म्हणतो त्याच्यावर इतकं प्रेम करतो, पण तो सुद्धा आपली साथ देणार नाही. एका भगवंता वाचून या जगात आपला कुणीही वाली नाही. मग प्रपंच करायचा नाही का? तर तसे नाही. देहाने प्रपंच करायचा, कर्तव्य सर्व व्यवस्थित पार पाडायची, पण त्या संसारामध्ये आसक्त व्हायचे नाही. जीवनाचं मुख्य लक्ष हे स्वतःचं कल्याण करून घेण्याकडे असलं पाहिजे.
रामबोधाने ही देहभावना आपली नष्ट होते. म्हणून आपण सतत रामनामामध्ये तल्लीन राहावे, ज्यामुळे या देहावरचं, या प्रपंचावरचं किंवा त्याची आसक्ती हळूहळू आपली कमी होते आणि आपलं मन रामनामाकडे लागते. पुढे समर्थ म्हणतात, मनोवासना रामरूपी बुडाली. ज्याप्रमाणे देहभावना रामनामाने नष्ट झाली, त्याचबरोबर मनोवासनाही आपली बुडाली. बुडाली म्हणजे नष्ट झाली, संपली. आपला जन्मच मुळी वासनेतून झालेला असल्यामुळे अनेक प्रकारच्या नको त्या वासना मनामध्ये येत राहतात. त्यामुळे आपले मन गढूळ होते, मलिन होते आणि असे मलिन झालेले मन रामाकडे लागत नाही. त्याला रामनामाची गोडी लागतच नाही. पण या वासना जर नष्ट झाल्या तर अंतःकरण कसे होईल? शुद्ध होईल. आणि शुद्ध अंतःकरणामध्ये भगवंताचा निवास आहे. म्हणून आपण आपल्या या प्रपंचातील ज्या वासना आहे त्या वासना भगवंताकडे वळवाव्या. त्याच्या चरणी आपण आपल्या वासना समर्पित कराव्या. समर्थानेच एका ठिकाणी म्हटलेलं आहे, मना वासना वासुदेवी वसुदे. आपली वासना भगवंताच्या चरणी असावी, म्हणजे भगवंत नामात गोडी नक्कीच निर्माण होईल. म्हणून देहभावना आणि मनोवासना दोन्ही भगवंताच्या भक्तीकडे लावाव्या आणि आपल्या जीवनाचं सार्थक करावं. समर्थ म्हणतात त्याप्रमाणे आपलं जीवन जे आहे ते आपण धन्य करावं. म्हणूनच समर्थ म्हणतात, जगी धन्य तो राम सुखे निवाला, कथा ऐकता सर्व तल्लीन झाला. देहे भावना रामबोधे उडाली, मनोवासना रामरूपी बुडाली. जय जय रघुवीर समर्थ.